ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी ज्ञानदा कदम। माझा महाराष्ट्र माझं विजन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त हा विशेष कार्यक्रम आहे आणि राज्यातले अर्थातच दिग्गज मंत्री आजच्या चर्चासत्रामध्ये सहभागी होतील आणि विविध मुद्द्यांवरती आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आत्ताच्या या सत्राचे आपले पाहुणे आहेत राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई। त्यांचं स्वागत करूया आणि आपल्या गप्पांना चर्चेला सुरुवात करूया। सर, गुड मॉर्निंग, नमस्कार, आपलं मनापासून स्वागत। नमस्कार नमस्कार। बरेचसे मुद्दे आहेत। पहिला प्रश्न हा विचारावासा वाटतोय की सध्या सगळ्या नोटिसांची चर्चा आहे, धाड सत्राची चर्चा आहे, तुम्हाला आली आहे का कुठली नोटीस? मला काही नोटीस वगैरे काही नाही आणि नोटीस येण्याची काही शक्यताही दिसत नाही। अच्छा, परंतु सध्या नोटिसांची चर्चा ही खरी गोष्ट आहे। हो, आणि ते काय, या नोटिसांचं काय करायचं आणि त्याला आम्ही कसं पाहतो। आजच मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीमध्ये त्यांची भूमिका खणखणीतपणाने मांडलेली आहे की अशा नोटिसांमुळे कोणी विचलित होणार नाही आणि त्रास देण्यासाठी जर हा प्रकार होत असेल तर त्याचा योग्य तो समाचारसुद्धा घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सरकारच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं। त्यामुळे ठीक आहे, आमचं काम आम्ही करत आहोत आणि ते काम करत असताना कर नाही, त्याला डर कशाला। अर्थात। आणि सर, तुमचं अभिनंदन करायचं खरं तर सुरुवातीला राहून गेलं, तर वर्षपूर्ती झालेली आहे सरकारची। सरकारचं सुद्धा, तुमचं सुद्धा अभिनंदन। तुम्हाला खूप दीर्घ अनुभव आहे मंत्रिपदाचा, सरकारमध्ये काम करण्याचा, पक्ष संघटनेमध्ये काम करण्याचा। तुम्ही अर्थातच महाविकास आघाडी सरकारमधले ज्येष्ठ मंत्री सुद्धा आहात, तर त्यानिमित्तानं हा प्रश्न की हे वर्ष कसं होतं, काय वेगळा अनुभव देणारं होतं? कारण आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्या विरोधात तुम्ही आवाज उठवलात, रान उठवलात, त्यांच्यासोबतच एका वर्षाची सत्ता पूर्ण केली आहे, त्यामुळे हा अनुभव कसा होता? ही खरी गोष्ट आहे। हे वर्ष जे आहे अगदी आगळं वेगळं वर्ष गेलेलं आहे। त्याची वर्षाची सुरुवातच अगदी अनपेक्षितपणानं झाली। म्हणजे मी मंत्री होणं ही काही माझ्या दृष्टीने आश्चर्याची गोष्ट नव्हती। यापूर्वीसुद्धा मी 5 वर्ष सरकारमध्ये मंत्री होतोच, तेव्हा मंत्री होण्याबद्दल काही आश्चर्य नव्हतं। परंतु ज्या पद्धतीनं हे सरकार आलं किंवा आणावं लागलं ती गोष्ट मात्र अनेकांना आश्चर्यकारक वाटली। आणि मात्र त्यानंतर जी घडी बसली आहे ती आज तागायत हे 365 दिवस किंवा 1 वर्ष हे अत्यंत धामधुमीचं गेलं, जरा वेगळं गेलं। परंतु आज आनंद आहे की हे वर्ष महाविकास आघाडीनं आपलं सत्तेतलं पूर्ण केलेलं आहे आणि पुढच्या 4 वर्षांची मजबूत तयारी झाली असल्यामुळे हे सरकार आपला पूर्ण कालावधी करेल आणि नक्कीच यशस्वी होईल, महाराष्ट्राला सुखी करेल असा मला विश्वास आहे। हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं तुम्ही म्हणताय, महाविकास आघाडीतले सगळे नेते सुद्धा अगदी आवर्जून हे सांगतायत, पण तुमचे विरोधक अगदी जाहीरपणे ही विधानं करू लागलेत की 2च महिन्यात आमची सगळी तयारी झालेली आहे, सगळी जुळवाजुळव पूर्ण झाली आहे आणि 2च महिन्यात महाराष्ट्रात सत्ता पालट झालेला तुम्हाला सगळ्यांना म्हणजे राज्यातल्या जनतेला बघायला मिळेल। तुम्हाला विधानांची धास्ती वाटते की हसू येतं? धास्ती तर मुळीच वाटत नाही, कारण ही अशी विधानं ते सुरुवातीपासून करत होते। आता काही दिवस बघा, हे सरकार काही दिवसाचं सोबतीये, अगदी 11 दिवसांचा सुद्धा वायदा देऊन झाला आणि नंतर मात्र त्यांचीच निराशा झाली आणि आता वेगवेगळ्या तारखा आणि वेगवेगळे वायदे केले जात आहेत। अर्थात विरोधात असल्यानंतर हे असं करावंच लागतं, असं बोलावं लागतं। आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्याकडे आयाराम हे भरपूर असल्यामुळे हे जे सगळे ते आयाराम त्यांच्याकडे आलेले आहेत त्यांनी गाजर दाखवून आणलं पक्षात आणि मग त्यांना कसं थांबवायचं ते आता बेचैन झालेले आहेत। सत्तेसाठी म्हणून आलो आणि सत्ताच नाही, मग कसं होणार? आणि ते त्यांची जी चलबिचल चालू आहे त्या आयारामांना पक्षात थांबवण्यासाठी त्यांना असे वायदे द्यावे लागतात आणि सांगावं लागतं थांबा थांबा, काही गडबड करू नका, आपलं सरकार येईल, आपलं सरकार येईल। पण असं मी पुन्हा येईन म्हणता म्हणता 1 वर्ष तर गेलंच, पण 5 वर्ष सुद्धा कशी गेली हे त्यांना कळणार नाही। सध्या या सगळ्या सरकार स्थापनेच्या गोष्टी पुन्हा पुन्हा त्याची उजळणी सुद्धा होते आहे।
एक पुस्तक आलंय ट्रेडिंग पॉवर. त्या पुस्तकाची सध्या प्रचंड चर्चा आहे. त्या पुस्तकात काही अनपेक्षित दावे करण्यात आलेले आहेत, काही बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या जनतेनं मे बी ऐकलेल्या नाहीत. तुम्ही त्या सगळ्या प्रक्रियेला खूप जवळून अनुभवलेलं आहे, त्या सगळ्या सरकार स्थापनेच्या किंवा सत्तांतराच्या. नेमकं काय झालेलं होतं त्या पुस्तकातले दावे, काय घडलं होतं त्या सगळ्या दिवसांमध्ये, सत्ता स्थापनेच्या आधीचे 2 दिवस? अहो, त्याचे सगळे तुम्ही साक्षीदार आहात, महाराष्ट्र साक्षीदार आहे. कसं झालं, पहाटेचा एक शपथविधी कसा झाला, तो अल्पजीवी कसा ठरला, आणि त्यानंतर हे 3 पक्षांचं सरकार कसं आलं. म्हणजे काय झालं की जे आमच्या समोर इतकी वर्ष होते आणि आम्ही त्यांच्याबरोबर लढत होतो, ते आमच्या बाजूला आले, आणि जे आमच्या बाजूला होते ते आमच्या समोर विरोधक म्हणून उभे राहिले. हा खरोखर लोकशाहीचा एक, ज्याला चमत्कार म्हणायचा तर चमत्कार म्हणूया, परंतु लोकशाहीचं एक वेगळं रूप या वेळेला महाराष्ट्राला पाहायला मिळालं. आणि एकच आहे, राजकीय विरोधक हे असतातच, नव्हे असायलाच पाहिजेत, आणि लोकशाहीत ते असणारच. वेगवेगळे पक्ष, एकमेकांपेक्षा वेगळी विचारसरणी, एकमेकांवर हल्ले, आरोप, हे सगळं होत राहील. आणि दुसऱ्याची सत्ता खेचून घेणं आणि आपल्या पक्षाची सत्ता स्थापन करणं हे कुठल्याही राजकीय पक्षाचं किंवा कुठल्या प्रमुख राजकीय पक्षाचं हे ध्येय असतंच असतं. म्हणजे लोकशाहीची कोणीतरी व्याख्या केलेली आहे, टू अपोज, टू प्रपोज अँड टू डिपोज. म्हणजे त्याचे डिपोज ही आलं, त्यामुळे त्याच्यात काही वेगळं काही होतं असं नाही, परंतु त्याचे जे मार्ग असतात आणि त्याची ती वाटचाल असते ती मात्र लोकांना अचंबित करणारी काही वेळा दिसते. ती या वेळेला दिसली. आणि जरी आम्ही काँग्रेसबरोबर आलो ह्याच्याबद्दल खूपच धक्कादायक काहीतरी झालं असं म्हटलं गेलं, परंतु असं धक्का बसायचं काही कारण नाही. हे सगळे जे पक्ष आहेत, राजकीय पक्ष, हे आपल्या देशातलेच आहेत, भारतातलेच आहेत. आम्ही कधीही हे या मताला पाठिंबा दिला नाही की काँग्रेस मुक्त भारत हे म्हणणंच चुकीचं आहे. उद्या तो भाजप मुक्त भारत कोणी म्हटलं तर तेही चुकीचं होईल. सगळे पक्ष राहतील, आपापल्या गुणांनी पुढं येतील, कोण सत्तेवर येईल, कोण सत्तेतून फेकलं जाईल. उलट भारतीय जनतेच्या प्रगल्भतेची, या आपल्या लोकशाही जी आपली प्रगल्भ झालेली आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे की 2 अखिल भारतीय पक्ष, राष्ट्रीय पक्ष म्हणून असे जर मोठे होत असतील आणि तुल्यबळ झाले असतील तर ते एक आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने काही वाईट गोष्ट नाही, चांगली गोष्ट आहे. लोकांना ज्यांना वाटेल त्यांना स्वीकारतील, त्यांनी चांगलं काम 5 वर्षात केलं नाही त्यांना बाजूला करतील, दुसरा पर्याय असेल तर ह्याचं स्वागत करून एका पक्षाला पूर्ण पुसूनच टाकायचं असं ध्येय बाळगणं, असं स्वप्न बाळगणं आणि त्याचे उच्चार करणं, तशा घोषणा करणं, मला वाटतं ही घोषणा अत्यंत चूक आहे. भारतापासून त्यांना अगदी भारतमुक्त किंवा भारताला त्या पक्षापासून मुक्त करणं हा त्याच्यावरचा उपाय नाही. त्यांचे दोष दाखवा, त्यांच्याशी स्पर्धा करा, एका वर्षामध्ये थोडक्यात तुम्ही काँग्रेसच्या खूप बाजूनं बोलताय. एका वर्षामध्ये खूप म्हणजे गुणमिलन, मनमिलन सगळंच झाल्याचं दिसतंय. मी आपण राजकीय उद्याचं काँग्रेसने म्हटलं, ऐका माझं ऐका, काँग्रेसने जर असं म्हटलं की भाजप मुक्त भारत करा तर तेही आम्ही मान्य नाही करणार. आणि भाजपने म्हटलं काँग्रेस मुक्त करा, तेही नाही, कुठल्यापासून मुक्त नाही. उलट आपली त्यांना अंगावर घ्यायची तयारीच असली पाहिजे कुठल्याही विरोधकांना. आणि आम्ही शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल तर यापूर्वी सुद्धा ज्या ज्या गोष्टी काँग्रेसच्या योग्य वाटल्या पाठिंबा दिलेला आहे. अगदी प्रतिभाताई पाटील ह्या राष्ट्रपती होताना, प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होताना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे ते काही केवळ काँग्रेसचे आहेत म्हणून ती चांगली माणसं, गुणी माणसं, एका महिला राष्ट्रपतीमुळे महाराष्ट्राचा नावलौकिक वाढत असेल तर ते केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये धक्कादायक काहीच नाही. जी सर, थोडंसं उद्योग विश्वाकडे मी आता वळते, कारण अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊन बरेच दिवस झालेले आहेत. आपलं उद्योग विश्व, ज्याला सगळ्यात मोठा फटका बसला कोविडच्या काळामध्ये, उद्योग विश्व 100% क्षमतेनं सुरू झालंय का? सुरू झालेलं आहे. टक्क्यामध्ये म्हणायचं असेल तर 100% होत आहे, झालेलं नाही. कारण अगदी मार्चमध्ये लॉकडाऊन झालं, पण एप्रिलपासून आपण राज्यामध्ये उद्योगांना परवानग्या दिल्या, उद्योग सुरू झाले आणि हळूहळू त्यांच्यामध्ये गती वाढली. आज सुद्धा 70-80% उद्योगाची चक्र फिरत राहिलेली आहेत. थोड्या प्रमाणात अजून काही 100% सुरू व्हायला थोडासा अवधी लागेल, परंतु अनेक उद्योग हे पूर्ण क्षमतेनं सुरू आहेत. कारण बाजारपेठांमधली मागणी वाढल्यामुळे तिथे पुरवठा करण्यासाठी उद्योगांनी आपलं उत्पादन वाढवलंय
आणि ते पुरेपूर उत्पादन होतंय, कुठे टंचाई नाही आहे हे दिसतंय. त्यामुळे 100% सुद्धा आता लवकरच होईल याची मला खात्री आहे. आणि जुन्या उद्योगांप्रमाणेच नवे उद्योग आले पाहिजेत, उद्योग वाढ झाली पाहिजे. बरोबर बरोबर. कारण महाराष्ट्रामध्ये जे युवक आहेत त्यांना रोजगार मिळावा, त्यांच्यासाठी नवे उद्योग आले पाहिजेत, हाही प्रयत्न चालू आहेत. जी सर, ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांचा हा सर्वसाधारणपणे प्रश्न आहे की शहरी भागातही लोकांचे रोजगार गेले तसे ते ग्रामीण भागात सुद्धा गेले. शहरी भागाची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे रोजगाराच्या बाबतीतली, पण ग्रामीण भागातल्या मुलांना, तरुणांना रोजगाराच्या संधी आता कशा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत? चांगला प्रश्न आहे. ही बरोबरच आहे की रोजगाराची चिंता ही घराघरात असते, सगळीकडे असते, सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे. म्हणून आम्ही जे उद्योगांची जी नवीन गुंतवणूक आकर्षित करतो ती महाराष्ट्रात सर्वत्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र यावी हा आमचा प्रयत्न आहे. हे जे सामंजस्य करार आत्ता केले, 2 वेळा केले, जूनमध्ये केले आणि ऑक्टोबर महिन्यात केले, ह्या दोन्ही सामंजस्य करारांच्या ज्या उद्योगांकडे नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की सर्वत्र हे उद्योग येत आहेत. कोकणामध्ये आहेत, अगदी मराठवाड्यात सुद्धा आहेत आणि सर्वत्र हे उद्योग आल्यामुळे एक तर उद्योग आणण्यामध्ये आपला एक हेतू काय असतो की राज्याची भरभराट व्हावी. दुसरा हेतू असतो की त्याच्यामुळे उत्पन्न राज्याचं वाढावं. परंतु तिसरा त्याच्यातला जो उद्देश आहे तो मला वाटतं की सगळ्यात जास्त महत्त्वाचा, की रोजगारामध्ये वाढ व्हावी. नोकऱ्या आणि जो रोजगार असतो तो जर वाढला तर त्याची आज गरज आहे. आणि म्हणून ग्रामीण भागातल्या मुलांना, युवकांना ह्या नोकरींची संधी मिळते. आम्ही जे सामंजस्य करार केले ते 51,000 कोटी रुपयांचे आहेत. जवळजवळ 29-30 कंपन्यांबरोबर केलेले आहेत आणि त्याच्यामुळे नवे 1 लाख रोजगार तयार होत आहेत. 1 लाख रोजगार. सर, रोजगार कुठे कुठे असतील त्याची प्लीज माहिती देऊ शकाल का? 1 लाख रोजगार तर आहे. सांगतो, हो सांगतो ना. आता त्याच्यामध्ये नवी मुंबईमध्ये काही डेटा सेंटर्स येत आहेत, काही IT किंवा माहिती तंत्रज्ञानाचे उद्योग येत आहेत. त्याच्यामध्ये रोजगारांना माहिती तंत्रज्ञानामध्ये खूप संधी आहेत आणि आपल्याकडच्या महाविद्यालयांमधून उत्तीर्ण होणारी मुलं ही अशा प्रकारचे कॉम्प्युटरचे कोर्सेस किंवा सॉफ्टवेअरचे कोर्सेस अत्यंत यशस्वीपणे करतात. त्याच्यात त्यांचा नावलौकिक आहे मराठी मुलांचा आणि त्यांना ही संधी मिळते. नवी मुंबईप्रमाणे पुण्याजवळचं हिंजेवाडी आहे, तिथेही आहे. त्याचबरोबरीने काही इंजिनिअरिंगचे कारखाने येत आहेत आणि ते चाकणसारख्या ठिकाणी स्थापन होणार आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये अनेक उद्योग येत आहेत, नवी मुंबईमध्ये येत आहेत आणि त्याच्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग आहे. याच्याबरोबर मी तुम्हाला सांगेन की आम्ही संभाजीनगर म्हणजे औरंगाबादच्या जवळच बिडकीन नावाचं आहे, शेंद्रा बिडकीन, हे जो DMICचा भाग आहे, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, त्या ठिकाणी ऑरिक नावाची एक नमुनेदार उद्योग नगरी तयार झालेली आहे तिथे. आणि त्याच्या जवळपास बिडकीनमध्ये अन्न प्रक्रिया उद्योग येत आहेत. त्याच्याच बरोबरीनं काही इंजिनिअरिंगचे उद्योग येत आहेत. ह्याच्यामधून मुबलक संधी आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आता आम्ही जे बल्क ड्रग पार्क करतो, म्हणजे औषधी उत्पादनांचं एक मोठं उद्यान, नमुनेदार उद्यान, आणि त्याच्यामध्ये अनेक परदेशी आणि देशी औषध उत्पादक कंपन्या भाग घेत आहेत. तिथेच ही संधी मिळते. याच्यामध्ये नोकऱ्यांची संधी चांगली आहे आणि आमचं ध्येय जे आहे की जास्तीत जास्त संपूर्ण राज्यभरामध्ये, केवळ एका प्रदेशाची सेंट्रिक नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये या सगळ्या उद्योगांचा विस्तार होणार आहे. सर, खरं तर आपली वेळ संपली, पण मला एक अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की सध्या राज्याच्या बाबतीतलं चित्र काहीसं असं झालंय की कुठली अडचण आली तर राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवतं, केंद्र हे कसं चुकीचं आहे ते परत राज्य सरकारला सांगतं. जनता कन्फ्यूज होतीये की हा वाद नेमका कधी संपणार आहे, राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधला? नाही, कुठलीही गोष्ट आली तर केंद्राकडे नाही, पण केंद्राकडची जी आपली अपेक्षा आहे की जिथे केंद्राने सहाय्य करणं अपेक्षित आहे तेवढ्या बाबतीतच, उदाहरणार्थ GSTचा आपला तो हक्काचा वाटा आहे, आपलाच नाही सगळ्याच राज्यांचा जो GSTचा वाटा आहे तो वेळच्या वेळी दिला पाहिजे. शेवटी राज्य सरकार कारभार कसं चालवणार? महाराष्ट्रानेच नाही तर पश्चिम बंगालने, ममता बॅनर्जींनी पण GSTची आमची थकबाकी लवकर द्या म्हणून सांगितलं. तिथे ही देशभरातली समस्या आहे. तसं आपत्तीच्या काळामध्ये राज्यांना मदत करणं, राज्यांना म्हणजे कोणाला? राज्यातल्या शेतकऱ्यांना,
जे आपत्तीमुळे ज्यांना पीडा झालेली आहे, त्रास झालेला आहे, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना मदत करणं हे केंद्राचं कर्तव्य राज्याप्रमाणे आहेच. राज्य सरकार आपल्या परीने करतंय, पण केंद्राचा जो हिस्सा आहे तो वेळेवर येत नाही याची खंत असते आणि म्हणून त्याचा पाठपुरावा करावा लागतो. परंतु मग त्याला असं स्वरूप दिलं जातं की केंद्र विरुद्ध राज्य. केंद्र विरुद्ध राज्य नाही, केंद्र आणि राज्य यांनी एकत्रितपणाने अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदत केली पाहिजे, नुकसान भरपाई दिली पाहिजे, हा तो प्रयत्न आहे. जी सर, राज्याचं एक मोठं आणि राज्याला वैभवाकडे नेणारं खातं आपल्याकडे आहे. आशा आहे की कोविड काळातनं सावरत असताना त्या उद्योग विश्वात भरभराट येऊन नवीन नोकरीच्या संधी लोकांना मिळतील, लोकांची भरभराट होईल आणि राज्याची सुद्धा होईल. तुम्ही हा सविस्तरपणे चर्चेसाठी वेळ दिलात, आपले मनापासून आभार.